नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बेळगाव गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात. ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. रामनगर अनमोड घाट मार्गावरील गवेगाळे क्रॉस येथे कार आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून यामध्ये 2 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर 3 जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश पासिंगची कार क्रमांक AP02BN 0292 गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने प्रवास करत होती. याच दरम्यान कर्नाटकातून बॉयलर कोंबड्या भरून गोव्यातील केपे येथील एक टेम्पो क्रमांक GA09U6990 गोव्याच्या दिशेने निघाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही वाहने गवेगाळी क्रॉस जवळ आली आणि तिथेच हा मृत्यूचा सापळा रचला गेला. गवेगाळी क्रॉस जवळ रस्ता ओलांडताना कार चालकाने आपल्या समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोचा अंदाज चालकाला आला नाही. ओव्हरटेक करण्याच्या घाईत समोरून येणाऱ्या कोंबड्यांच्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहनांचा जास्त वेग असल्याने हा अपघात अतिशय भीषण होता. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की त्याचा प्रतिध्वनी रात्रीच्या शांततेत दूरपर्यंत ऐकू गेला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने एकमेकांमध्ये इतकी अडकली होती की त्यातून जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या अपघातात कारमधील 2 जणांचा जागीच प्राण गेला, तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महामार्गावरील या अपघातामुळे रात्री काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.